अमरावती लोकसभा मतदारसंघाची जी आहे ती निवडणूक काल पार पडलेली आहे आणि आता प्रतीक्षा जी आहे ती निकालाकडे लागलेली आहे। आपल्या सोबत आमदार रवी राणा भाऊ, काल मतदान पार पडलेलं आहे, निकालाकडे सर्वांची प्रतीक्षा लागली आहे, कसं पाहता? नाही, एकदम चांगलं मतदान झालेलं आहे। नवनीत राणांचं 5 वर्षाचं काम, देशाचे पंतप्रधान मोदीजी यांचं जे विजन आणि देशासाठी जे त्यांचं समर्पण आहे, त्या सगळ्याच्या हिशोबाने मोदीजींचे हात मजबूत करण्यासाठी पूर्ण ताकदीनं अमरावती जिल्ह्यामध्ये मतदान झालेलं आहे। नवनीत राणांचं काम देशाकडनं केंद्राकडनं जे खेचून आणले विकासाचे काम ते पाहून केलेलं आहे। पार्लमेंटमध्ये त्यांनी जे मुद्दे उचलले अमरावती जिल्ह्याचे त्याच्याकडे पाहिलेलं आहे आणि उमेदवार सुद्धा सक्रिय मजबूतीने जिल्ह्यामध्ये काम करते आणि देशाचे पंतप्रधानांना हात मजबूत करण्यासाठी पंतप्रधान मोदीजींची जी हवा होती, खऱ्या अर्थानं ग्राउंड लेवलवर पूर्ण सौम्य प्रकारे ताकदीनं या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये मोदीजींची हवा आहे आणि पूर्ण ताकदीनं मतदान झालेलं आहे। काय वाटतं, विजयाचा विश्वास वाटतो? ज्या पद्धतीनं तुम्ही प्रचार केला, मेळघाट असेल किंवा मग बडनेरापासून तर प्रत्येक मतदारसंघामध्ये तुम्ही स्वतः फिरलेत, सतत प्रचार केला, काय? नाही, 5 वर्ष सातत्यानं जनतेमध्ये राहतो, जनतेचे कामं करतो। मेळघाटपासून तर अचलपूर मतदारसंघ आहे, तिवसा आहे, दर्यापूर आहे, अमरावती, बडनेरा, सगळ्या मतदारसंघामध्ये जे सातत्यानं 5 वर्ष खासदार नवनीत राणा काम करते, जनसंपर्कामध्ये राहते, त्याचा असर, त्याचा फायदा आम्हाला मिळणार आहे आणि प्रचंड मतांनी अमरावतीमध्ये ही सीट निवडून येईल। नवनीत राणा प्रचंड बहुमताने लाखोच्या संख्येने निवडून येईल असा विश्वास मला आहे आणि मोठ्या प्रमाणात महिलांनी ताकदीनं साथ दिला आहे, युवकांनी दिला आहे, बुजुर्गांनी दिला आहे आणि सर्वसामान्य जनतासुद्धा मोदीजींच्या विजनवर आणि मोदीजींच्या निर्णयावर खुश आहे। म्हणून देशामध्ये एक मात्र पर्याय आहे, ते मोदीजी, आणि त्यांच्यासाठी त्यांची ताकद वाढवण्यासाठी पूर्ण मतदान ताकदीनं जिल्ह्याचं झालेलं आहे। काल रोहित पवारांनी एक व्हिडिओ ट्विट केलेला आहे, सभेसाठी ज्या महिला आल्या त्यांना रोजाने पैसे दिलेले आहेत असा आरोप त्यांनी ट्विटच्या माध्यमातून तुमच्यावर केला आहे, कसं पाहता त्यांच्या आरोप? रोहित पवारांचा अभ्यास कमी पडत आहे, कारण की अमरावतीमध्ये आदरणीय देशाचे गृहमंत्री अमित शहाजी जेव्हा आले, आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आले होते, आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आले होते, यांच्या सभेला लाखोच्या संख्येने भीड उमडली। महिला मोठ्या प्रमाणात होत्या, पुरुष होते, बुजुर्ग होते, युवक होते, सगळे पूर्ण ताकदीनं लाखोच्या संख्येने सभेमध्ये आले। त्या सभेमध्ये पाणी पाजण्यासाठी आम्ही 50-100 महिला लावल्या होत्या। ऊन एवढी कडाक्याची होती की प्रत्येकाला पाणी पाजणे, निंबू पाणी देणे, पाणी देणे, लहान मुलं जे बाळ होते त्यांच्यासाठी व्यवस्था केली होती, ॲम्ब्युलन्सची व्यवस्था होती, हॉस्पिटल गोळ्यांची व्यवस्था केली होती, नाश्त्याची व्यवस्था केली होती। जेव्हा लाखोच्या संख्येमध्ये महिला असतात, जनता असते, त्यांना त्यांच्या सुविधेसाठी काही लोक आपल्याला रोजंदारीवर लावावं लागते, पाणी पाजासाठी, शरबत पाजासाठी, काही प्रकारच्या काही अडचणी आल्या त्यांच्या पर्यंत पोचल्या पाहिजे। तर काही 5-25 महिलांचे जे पाणी पाजायला ठेवल्या होत्या, त्या महिलांचे विरोधकांनी व्हिडिओ घेतले, ते व्हिडिओ व्हायरल केले। आता मला हे विचारायचं रोहित पवारांना की एवढ्या कडाक्याच्या गरमीमध्ये जर त्या सभेमध्ये आलेल्या व्यक्तींना जर पाणी पाजायसाठी महिला ठेवल्या नाही किंवा पुरुष ठेवले नाही, तर त्यांना पाणी कोण पाजणार आहे? रोहित पवार पाजणार आहे का येऊन? तर त्यांची काळजी आम्ही घेतली आणि त्या काळजी घेण्यासाठी जे लोक ठेवावं लागते त्यांना रोजगार द्यावा लागते। म्हणून जनता ही अमित शहाजींचं भाषण ऐकायला आली होती। नवनीत राणांचा जो एक उमेदवार आहे, त्यांचा जो जनसंपर्क आहे, त्यांना त्यांच्यासाठी आली होती, मुख्यमंत्र्यांसाठी आली होती, उपमुख्यमंत्र्यांसाठी आली होती आणि त्यांना त्यांच्या सुविधा सोयीसाठी काही लोक रोजाने लावले होते। त्यांचे बाईट घेऊन जे व्हायरल केले, मला असं वाटतं ते राजकारण आहे, त्या राजकारणाकडे विशेष काही मी लक्ष देत नाही। हनुमान जयंतीला रॅली निघाली, त्या दिवशी देखील 1000 रुपयांनी लोक अशी जाहिरात दिली होती, असा आरोप बच्चू कडूंनी केला होता। निवडणूक आयोगानं दुर्लक्ष केलं असं देखील बच्चू कडूंनी त्यावेळेस म्हटलं होतं, जे लोक रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात आले होते। मला तर वाटते आम्ही तर अशी काही जाहिरात दिली नाही, कोणाला 1000 रुपये किंवा पैसे द्यायचं आम्ही काम करत नाही। पण बच्चू कडू जर आरोप करत आहे, त्यांनी खूप आरोप केले इलेक्शनमध्ये। बच्चू कडूने आरोपाचे जर त्यांची संख्या पाहिली तर जेवढे आरोप काँग्रेसने नाही केले त्याच्यापेक्षा जास्त आरोप बच्चू कडूने केले। तर जेव्हा बच्चू कडूलाच मातोश्रीवरनं आम्हाला पाळायची सुपारी मिळाली, उद्धव ठाकरेंनी त्याला रसद पुरवली, रसद पुरवून तिथे करोडो रुपयाचा लेनदेन त्यांचा आपसात झाला आणि बच्चू कडूचं नेचर आहे, बाप बडाना भैया सबसे बडा रुपया, त्यांनी त्याच्यासाठी काम केलं
आणि त्याची पूर्ण मातोश्रीहून निघालेल्या आदेशाचं पालन त्यांनी या ठिकाणी केलं आणि जेवढे आरोप करायचे आहे तेवढे आरोप केले, म्हणून बच्चू कडूच्या आरोपाला मी भीक टाकत नाही. तर हे आमदार रवी राणा होते. कॅमेरामॅन अंकित दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती.